मल्हारी सप्तशती अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला, मणी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला, मणीचा बंधू म्हणूनिया. मार्तंड भैरव उवाच. बोलावे म्हणे विष्णूशी, तुम्ही सांगावे मल्लासुराशी. सैन्यासहित जावे पाताळाशी, प्राण आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुवना, ऋषी करतील अध्ययना. देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी. अंतकरणे निर्मळ होती, यज्ञ यागादी करती. राजे राज्य पावती, ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञाचे अंश बक्षिती, स्वर्गलोकी सुखे वसती. तू नजरीय जाशी पाताळाशी, हा भैरव वदेल तुझ. ऐसे एक शंभू वचन ऐकोनी, विष्णू गरुडावरी बैसोनी. एकलाची शांतमूर्ती धरोनी, मल्लाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता, दैत्येश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता, मल्लासुर महादैत्यासी. भगवान विष्णू उवाच. मी प्रसन्न झालो तुझसी, बहुत दैत्य पाडिले रणासी. सकळ सैन्य परिवारासी, अतिनाश जाहला. रणी बंधू गोत्रज पडिले, मित्र सोयरे वदिले. आप्त विश्वासू मारिले, महाक्रूर रणासे. तुझा प्राण सखा मल्लिकासूर, तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजार वीर, मारविले तो दुर्मरदा. मारिले असंख्य महागजाते, वायू वेगिया तुरंग माते. रत्नखचित अनेक रथाते, पडिले असंख्यात पाय दळाते. आता ऐसी बुद्धी कीजे, मार्तंड भैरवाते शरण जाईजे. दैत्यसहित पाताळी राहिजे, रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी, मृत्यूरस वसे जयापासी. तू युद्ध समर्थ नव्हेसी, एक माझे दैत्य राजा. मार्तंड भैरवाच्या क्रोधनळाशी, तुझा देह जाईला होतीसी. प्रचिती आली तुम्हासी, मग विक्षेपण कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी, म्हणून सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी, जावे पाताळी तो हा. ऐकूनी विष्णूचे वचन, मल्लासूर करेन मन. स्वामी तो मज प्रसन्न, झाला या दैत्यासी. मल्लासूर उवाच. मी मागेन ते द्यावे, स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे, त्या शिव मार्तंड भैरवासी. गणशिवासहित वर्तमान, रणी पडता जाण. तुझ मी रक्षीन, प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे, तुझ्या युद्धाचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे, वदील मी सर्वास. शंभूरणी मारिला, सैन्यासहित मणी गेलेला. पाहीन मी प्राणसखा आपुला, माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदारीन, रक्ताच्या नद्या वावीन. तया मादे स्नान करीन, विजवीन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती, रुदीन प्राशीन करू पाहती. तोरी तृप्ती न पावती, माझे अंतकरण स्थिर नव्हे. देवाचे रक्तबिंदू करुण, आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण, ऐसे जीवित्वे त्वा काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण, काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणीवायन, तैसे करीन समस्तासी. दाडांनी चरवण करोन, देवासहित बक्षीन. बंधू मणिकाचा सोड घेईन, ऐसा गरजे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत, समुद्र शोषिला तरी नाही विजत. आता मी नाही सोडत, विश्वासही शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू उवाच. सांगतो मल्लासुर तुझसी, ऐक माझे परी ऐसी. सोडोनी आत्मघातकीपणाशी, सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरीसी, तरी निर्धारे मृत्यू पावशी. नीती दोषी कारण होसी, एक दैत्य राजा. दैत्य उवाच. प्राणभये जे सत्य टाकीती, ते कुंभिका पाकी पाचती. अकल्पावरी तेथे वसती, म्हणून लढेन भैरवासी. ऐसा विष्णूनी बोधिला, दैत्य बाणिती नाही झाला. तैसा संग्रामी आला, दैत्यराज मल्लासूर. गुरुमाऊलीची थोरी, प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रयाते हरी, स्वामी सेवेकरांच्या. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9वाध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.